मी सुद्धा फॉर्म भरायला गेलो तर एरर न भरलेला आहे। आणखीन शिल्लक राहिलेल्या महिलांनी काय केलंय, त्यांना का फॉर्म भरण्यासाठी संधी मिळत नाही आहे? नमस्कार मित्रो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरला आहात का? तुम्ही जर फॉर्म भरला आहात तर तुम्ही सुटला। आता याचा अर्थ सुटला म्हणजे काय की सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे की आता उदाहरणार्थ 50 लोकांचे फॉर्म भरून झालेले आहेत 100 लोकांपैकी, तर 50 लोकांचे राहिलेले आहेत। मग 50 लोकही सुटलेले आहेत म्हणजे त्यांचे फॉर्म भरून झालेले आहेत। पण आता जे 50 लोक आहेत त्यांना खूप त्रास खावा लागत आहे। सकाळीच एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यावरती बऱ्याचशा कमेंट आलेल्या होत्या। त्यानंतर आणि पोर्टलवरती हालचाल झालेली आहे। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तुम्हाला सर्व काही माहिती भेटणार आहे। पाहू शकता सकाळी व्हिडिओ जो बनवलेला होता तो व्हिडिओ या संदर्भात बनवलेला होता की नारी शक्ती ॲप हे सुंदर चालत होतं, तेच ॲप राहू द्या, पोर्टलवरती बरेचसे प्रॉब्लेम सुरू आहेत, लॉग इन होत नाही, इनव्हॅलिड OTP, इंटरनल सर्व्हर प्रॉब्लेम असे बरेचसे मेसेज येत आहेत। आता पहा, तुमचं लॉग इन होत नाही सोडून द्या, दुसरा ऑप्शन गायब झालेला आहे पोर्टलवरचा, हे सुद्धा मी सांगणार आहे। नारी शक्ती, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आत्ताच सबस्क्राइब करून ठेवा। मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत, अप्रूव्हल झालेले आहेत, त्यांनी 3 कामे करून घ्यायची आहेत। व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये देतोय, तो जाऊन पहा। त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलला जाऊन फॉलो करून ठेवा। आता पहा मैत्रिणींनो, ज्या महिला भगिनींनी अद्याप माझी बहीण लाडकी योजनेचा फॉर्म भरलेलाच नाही, त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन कोणता होता? पोर्टलवरती ऑनलाईन अर्ज करणे। तर पोर्टलवरती अर्ज कोण कोण करू शकतं? सर्व करू शकतात, सामान्य महिला सुद्धा। पण पहा, आज दुपारनंतर पाहायला भेटतंय की सामान्य महिलांना फॉर्म भरण्याची येथे ऑप्शनच गायब झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे का? ज्यांना माहिती आहे त्यांनी बघितलेलं आहे, कमेंट सुद्धा केलेले आहेत, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवत आहे। त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत राहायचा आहे, चॅनलवरती सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। ladkibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे आपल्याला पोर्टलची, जिथून आपल्याला फॉर्म भरता येतो। यासाठी काय करावं लागतं, स्टेप बाय स्टेप मी व्हिडिओ दाखवलेला आहे। तर या वेबसाईटवरती आपण आलेला आहात। अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम लॉग इन असणं गरजेचं आहे। लॉग इन करण्यासाठी अर्जदार लॉग इन नावाचा ऑप्शन आहे, यावरती आपण क्लिक करतो। इथे पहा, तुम्ही जर रजिस्टर आहात तर लॉग इन करून तुम्ही फॉर्म भरू शकता आणि यामधूनच अनेकांचे फॉर्म भरू शकता। आता तुम्हाला लॉग इन कसं करायचं हे तर माहितीच आहे। खाते नाही, नवीन खाते म्हणजे नवीन अकाउंट लॉग इन करण्यासाठी खाते तयार करणे हा ऑप्शन आहे। इथे क्लिक करून आपण नवीन खाते खोलत असतो। आपले नाव, मोबाईल नंबर, पासवर्ड, पुन्हा पासवर्ड, जिल्हा, तालुका, गाव हे सिलेक्ट करून महानगरपालिका इथे लागू नाही, जिथं लागू नाही तिथे लागू नाही करतो आणि इथे ऑथरायझेशन पर्सन मध्ये आपण काय करतो, क्लिक करतो आणि या व्यक्तींना आता फॉर्म भरता येतो असं होतं। त्यावेळी फॉर्म भरतेवेळी सामान्य महिला हा ऑप्शन होता, तो गायब झालेला आहे। आता काय ऑप्शन आहेत? समूह संसाधन व्यक्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू, महानगरपालिका बालवाडी सेविका, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र, सिटी मिशन मॅनेजर, मदत कक्ष प्रमुख, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका यांच्याकडे हे ऑप्शन आलेले आहेत। आता इथे काय ऑप्शन होता? सामान्य महिला। आता पहा, उदाहरणार्थ तुम्ही व्हिडिओ पाहताय, तुम्ही एक सामान्य महिला आहात, यापैकी कोणीही नाही, तर इथे ऑप्शन आहे का? तर अजिबात नाही। तर ऑप्शन सिलेक्ट तरी कोणता करणार? आता फॉर्म तर भरायचा आहे, बऱ्याचशा भगिनींचा फॉर्म भरायचा राहिलेला आहे, त्यांनी करायचं तरी काय? तर सरकारला विनंती, नारी शक्ती ॲप वरती 50% पेक्षा जास्त महिलांनी फॉर्म सुटसुटीतरित्या भरलेले आहेत। मग जे आणखीन शिल्लक राहिलेल्या महिलांनी काय केलंय, त्यांना का फॉर्म भरण्यासाठी संधी मिळत नाही आहे? संधी तर आहे, पण ती नारी शक्ती ॲप वरती का नाही? तिथे सुटसुटीत असताना तिथंच संधी द्या ना। आता आधार कार्ड इथं लिंक नसतं, बरेचसे प्रॉब्लेम आहेत, नेटवर्क एरर आहेत,
काय करू शकतात सामान्य महिला? सामान्य महिलाचा सुद्धा इथे ऑप्शन गायब केलेला आहे. तर फॉर्म कसा भरू शकतात याबद्दल सरकारनंच उत्तर किंवा सरकारनंच पोर्टलवरती अपडेट द्यायलाच पाहिजे. पोर्टलपेक्षा नारी शक्ती ॲप बेस्टच आहे हे माझ्या तरी मते. कारण मी सुद्धा फॉर्म भरायला गेलो तर एररनं भरलेला आहे. आधार नंबर टाकला, OTP सेंड केला, OTP गेला, OTP टाईप केल्यानंतर OTP इनव्हॅलिड. हे काय उत्तर आहे? आपला OTP तर जातो पण इनव्हॅलिड दाखवतोय, सर्व्हर एरर दाखवतोय. महिलांनी काय करायचं? लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा की काय करायचं हे समजत नाही आहे. तर पहा, आता इथे ऑथरायझेशन पर्सननीच फॉर्म इथे म्हणजे त्यांना सुविधा देण्यात आलेली आहे. यापैकी कोण आहे जवळचं त्यांना विचारा की तुमच्या थ्रू फॉर्म भरू शकता येतो का? तर त्यांच्याकडे ऑफलाईन तरी फॉर्म द्या. नारी शक्ती ॲप जर सुरू झालं तर तुमचं तुम्ही घर बसल्या भरू शकता. आता ह्या पोर्टलवरती अपडेट आलीच तर तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलवरती किंवा या चॅनलवरती माहिती देणारच आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण नेक्स्ट व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. इथून आता ऑप्शन गायब झालेला आहे. ज्यांचं लॉग इन आहे त्यांनी फॉर्म भरा. सर्व्हर डाऊन असेल तर रात्री ट्राय करा. शक्यतो फॉर्म सबमिट होतच नाही आहे. दिवसातून 1 ते 2-3च फॉर्म सबमिट होत आहेत. कुणाचे? तर स्वतःचे. आता इथे पोर्टलवरती पाहायला गेलं तर साधारणतः 4,14,30 पोर्टलवरती अर्जांची संख्या आहे. मंजूर अर्जांची संख्या 0 आहे. एकूण लाभार्थी संख्या 0 आहे. आता इथे सुद्धा काम सुरू होईल. पण आता हा फॉर्म कुठे भरायचा? तर तुम्ही जे काही इथे देण्यात आलेले आहेत ऑप्शन त्यांच्याकडे फॉर्म भरू शकता. पण त्यांच्याकडे सुद्धा सर्व्हर नसणार आहे. त्यामुळे नेक्स्ट अपडेटसाठी तयार राहा. जर इथे सर्व्हर फास्ट झाला तर व्हॉट्सअप चॅनलवरती मेसेज टाकण्यात येईल. व्हॉट्सअप जॉईन व्हा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा. सकाळचा व्हिडिओ पाहायला विसरू नका कारण त्यामध्ये महत्त्वाच्या बाबी सांगितलेल्या आहेत. जय हिंद, जय महाराष्ट्र.